बऱ्याच वेळा गमावल्यानंतर लक्षात येते की किती मौल्यवान होती ती वेळ, व्यक्ती आणि नाती। अगदी सहज पाहायला गेलं तर प्रॉब्लेम कोणाला नसतात, ते शेवटपर्यंत प्रत्येकाला आहेतच। पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच, फक्त ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, तर कधी पैसा हवा असतो, तर कधी माणसं। या 3 गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम कधी अस्तित्वाचाच नसतो। माणसांचं नशीब किती चांगलं असलं तरीही त्याच्या इच्छा अपूर्णच राहतात। पण एक गोष्ट नक्की आहे, ज्यांचं मन चांगलं असतं बऱ्याच वेळा त्यांचं नशीब खराबच असतं। नशिबाची एक सवय असते, ते पलटतं तर नक्कीच, आणि जेव्हा पलटतं तेव्हा सगळंच बदलून टाकते। नेहमी लक्षात ठेवा, दुःखसुद्धा त्यांनाच मिळतं जे नात्यांना मनापासून निभावतात किंवा प्रयत्न करतात। खरं बोलणं तर दूरच राहिलं, आजकाल लोक खरं ऐकणंसुद्धा पसंत करत नाहीत। कोण म्हणतं की माणूस स्वतःचं नशीब स्वतः घेऊन येतो, हे जर खरं असतं ना तर कोणीच नशिबामध्ये दुःख आणलंच नसतं। आयुष्यामध्ये एक नियम असा बनवा, जो सोडून जाईल त्याला विसरून जा। आणि आयुष्याचा एक नियम असाही आहे की जो दुसऱ्यांना रडवणार तो स्वतःही कधी ना कधी रडणार। काय शक्य आहे या गोष्टी जाणून घेण्याचा एकच मार्ग आहे, अशक्य गोष्टींच्याही पुढे निघून जाणे। दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यासाठी तर प्रत्येक माणूस पुढे आहे, पण आधी स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची हिंमत पाहिजे। नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या दिवसांसाठी वाईट काळाशी कधी ना कधी हे लढावेच लागते। मनात येईल आणि आपल्याला आवडेल तेच करा, हे आयुष्य परत मिळत नाही। आपल्या आयुष्याचे नियम हे आपणच ठरवायचे असतात, फक्त ते योग्य दिशेने किंवा योग्य मार्गावर हवेत। परिस्थिती कधीही कोणासाठी समस्या नसते, समस्या तर तेव्हा बनते जेव्हा त्या माणसाला परिस्थितीशी लढता येत नाही। असे सुंदर आणि नवीन विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।